नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि बघा, तुम्ही जी मराठीची मागणी करत आहात की मला खूप साऱ्या कमेंट्स पण आलेल्या आहेत की मॅडम मराठीचं पण लेक्चर घेत जा। तर बघा, आजपासून आपण मराठीचं पण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये समावेश केलेला आहे। तर यामध्ये आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत जे की टॉपिक वाईज आपण इथे क्वेश्चन कव्हर करणार आहोत। म्हणजे जे मराठीचे टॉपिक आहेत तुमच्या एक्झामसाठी, त्या सर्व टॉपिकचे क्वेश्चन इथे आपण कव्हर करणार आहोत। तर बघा, आता आजचा पहिला व्हिडिओ आहे हा मराठीचा, आणि त्याचं याच्यामध्ये आपण वर्णमाला नावाचा जो टॉपिक आहे तो इथे कव्हर करणार आहोत। तर वर्णमालावर जेवढे क्वेश्चन आहेत ते आपण अगोदर इथे घेणार आहोत। तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। तर वर्णाचा प्रकार ओळखायचा आपल्याला, खायचं वर्ण नाही, तर हे जे वर्णमाला आहे त्याच्यातला वर्णाचा जो हे वर्ण दिला आहे ह, तर याचा प्रकार ओळखायचा आहे। तर ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर बघा, ऑप्शनमध्ये दिलं अल्पप्राण, स्पर्श, अनुनासिक आणि महाप्राण। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय, महाप्राण या प्रकारचा हा वर्ण आहे। तर बघा, आपल्या वर्णमालेत 14 महाप्राण आहेत, एकूण किती? 14। तर महाप्राण म्हणजे काय? तर ज्या वर्णाचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात आपल्या तोंडातून वायू किंवा हवा बाहेर पडते, तर त्या वर्णाला आपण महाप्राण असं म्हणतो। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। आणि इथे दिले ए आणि ए, तर यांचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला अचूक ओळखायचं आहे। मग आपण काय करणार आहोत, ऑप्शनमध्ये जाणार आहोत आणि मराठीचं क्वेश्चन सॉल्व करताना 4ही ऑप्शन वाचून घ्यायचे, कारण ऑप्शनवरून पण बऱ्याचदा त्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे हे जज होत असतं। म्हणून बघा, आता पहिलं ऑप्शन आहे संयुक्त स्वर, दुसरा आहे अंतस्थ, तिसरा आहे विजाती आणि चौथा आहे स्वरादी। तर आपल्या याचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त स्वर, कारण हे ए आणि ऐ हे काय संयुक्त स्वर आहेत। तर संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वराचा म्हणजे निर्मिती दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून झालेली असते त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो। तर बघा, आता हे ए आहे, हे एची निर्मिती कशी झाली? तर बघा, अ आणि ई ऑब्लिक ई दुसरं यांच्या एकत्रीकरणातून हे ए तयार झालेलं आहे, म्हणून ते काय आहे? संयुक्त स्वर। तसंच हे ए जे आहे, ए ज्याच्यावर एक मात्रा आहे, तर याची निर्मिती कशी झाली? आ अधिक ई ऑब्लिक म्हणजे किंवा ई हे दुसरं ई, तर यांच्या एकत्रीकरणातून या एची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे हे कसं आहे? संयुक्त स्वर। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत। तर मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? 52। म्हणजेच सध्या म्हणजे जी मूळ वर्णमाला होती त्याच्यामध्ये 48 वर्ण होते, परंतु त्याच्यामध्ये वाढ होऊन सध्या म्हणजे आधुनिक वर्णमाला जी आहे तिला आधुनिक वर्णमाला असं म्हणतो आपण। तर आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण आहेत, म्हणजेच आपलं आन्सर पहिलं बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर जन म्हणजे जे ज, ज, च, झ हे जे शब्द असतात किंवा जे अक्षर असतात त्यांचे दोन प्रकारे उच्चार केले जातात, एक तालव्य आणि दुसरं असतं दंत तालव्य। तर आता जन या शब्दातला जे ज आहे त्याचा तालव्य प्रकारचा आपण उच्चार करतो, तालव्य म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। आणि हे तालव्य जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपल्या जिभेच्या मध्ये काय होतं, तर जीभ आपल्या टाळूला स्पर्श करून जात असते, आणि टाळूला स्पर्श करून जेव्हा जीभ बाहेर जाते तेव्हा आपण त्याचा उच्चार तालव्य वर्ण असं म्हणतो। आणि दंत तालव्याचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श दाताला पाठीमागच्या साईडला होत असतो। अशा प्रकारे थोडासा मायनर चेंज आहे दोन्हीमध्ये, तर तो चेंजेस लक्षात घ्या। पुढचा क्वेश्चन आहे, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, ई हा स्वर जो आहे हा ऱ्हस्व स्वर आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील वर्णातील कठोर वर्ण ओळखा। आणि वर्ण दिलेत क, ज, ढ, ध आणि ब, यामधला आपल्याला काय करायचं आहे? कठोर वर्ण ओळखायचा आहे। तर कठोर वर्ण आहे त्याच्यातला 2 नंबरचा ऑप्शन क। कारण जेव्हा आपण अशा वर्णाची उच्चारांची निर्मिती करतो, तर उच्चारांची निर्मिती करताना त्याच्यामध्ये असं तीव्रता दिसून येते। आता बघा, आपण क ख ग असं म्हणतो ना, तेव्हा कठोर वर्ण क ख ग घ हे 4 अक्षर जेव्हा आपण म्हणतो, क च ट त प हे जे गट आहेत त्या गटातले जे पहिले 2 अक्षर आपण उच्चारतो तेव्हा त्याची उच्चाराची तीव्रता जास्त असते। क ख ग घ, च छ ज झ, ट ठ ड ढ असं उच्चार करतो, तेव्हा जे सुरुवातीचे 2 अक्षर असतात ते कठोर वर्णामध्ये येतात, म्हणून आपलं क हे उत्तर त्याचं बरोबर आहे। म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये याचं काय आहे, वर्णमाला शिकताना आपण उच्चार कसं करतो त्यावर त्याचं व्याकरण ठरलेलं असतं।
तर बघा आता एकूण कठोर वर्ण जे आहेत ते क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श, स हे वर्ण कसे आहेत? कठोर वर्ण आहेत. त्यांनाच अजून दुसरा एक शब्द आहे श्वास. काय? श्वास. श्वास वर्ण पण म्हणतात किंवा अघोष. अघोष. अघोष वर्ण देखील म्हणतात. कधी कधी तुम्हाला कठोर वर्णाला खालीलपैकी काय म्हटलं जातं असं क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मग श्वास कशाला म्हणतात किंवा अघोष कशाला म्हणतात, तर ते कठोर वर्णाला म्हणतात. आणि कठोर वर्ण कोणते आहेत? जे आपल्या क, च, ट, त, प च्या गटातले जे पहिले 2 अक्षर असतात त्यांना आपण कठोर वर्ण असं म्हणतो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? आता बघा अर्धस्वर नाही असं विचारलंय आपल्याला, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन ए हे वर्ण अर्धस्वर नाही. आता बघा वरच्या क्वेश्चनचं आपण जेव्हा अनालिसिस केलं होतं तर ए आणि ऐ हे कसे आहेत? संयुक्त स्वर आहेत. आपण हे शिकलो होतो. म्हणजे आता कधी कधी ह्याच्यासाठीच तर आपल्याला क्वेश्चन अनालिसिस शिकतोय आपण किंवा करतोय, कारण कधी कधी आपल्याला ए हे काय हे माहिती जरी नसलं किंवा हे सगळे माहिती त्यांना वेगळं काय हे जरी माहिती नसलं आणि क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधले आपण सगळे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक क्वेश्चन टॅकल करण्याची आदत पडणार आहे किंवा वेगळा ऑप्शन कोणता आहे हे निवडण्याची सवय लागणार आहे. तर बघा आता इथे अर्धस्वर नव्हे, तर ए हा अर्धस्वर नाही, तर ल, य, व हे सगळे काय आहेत? अर्धस्वर आहेत. तर एकूण अर्धस्वर आहेत 4. किती? 4. तर बघा ते 4 कोणते आहेत मग? य, र, ल आणि व हे 4 काय आहेत? अर्धस्वर आहेत. त्यांनाच अंतस्थ असं पण म्हणतात. अंतस्थ असं पण म्हणतात. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? तर बघा अलीकडे जी मराठी भाषा आपण वापरतो तर त्याच्यामध्ये 2-3 वर्ण आहेत, त्यांचा जवळपासचा वापर जो आहे तो कमी कमी होत गेलेला आहे किंवा काही ठिकाणी तर नाहीसा झालेला आहे. तर त्याच्यातलं याचं एक आहे लू. तर याचा ह्या वर्णाचा वापर काय झाला आहे? नाहीसा होत चाललेला आहे. तर अजून दुसरे कोणते आहेत? तर हे एक पाहिलं, त्याच्यानंतर हे त्र एक आहे त्याचा एक वापर, आणि रू जे आहे याचा एक वापर कमी होत चाललेला आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? तर महाप्राण वर्ण कोणता आहे? 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे ह. ह चा उच्चार करताना काय होतं? आपल्या तोंडावाटे मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडते आणि म्हणून या वर्णाला आपण महाप्राण असं म्हणतो. परंतु ह बरोबरच श हे बाकीचे वर्ण पण आहेत जे की आपण आत्ता शिकलो होतो. एकूण 14 वर्ण महाप्राण वर्ण आहेत. महाप्राण या गटात मोडतात. आता महाप्राण कसा ओळखायचा? तर महाप्राण ओळखताना जर आपल्याला काहीच नाही कळलं की हवा कशी बाहेर पडते तोंडावाटेन हेन तेन काहीच नाही कळलं तर चं स्पेलिंग लिहून पाहिजे इंग्लिशमध्ये, आणि त्याच्यामध्ये जर एच या अक्षराचा समावेश असेल म्हणजे लिहिलं आपण तर एच ए असं लिहिणार ना, तर एच ज्याच्यामध्ये असेल तर ते महाप्राण वर्गात येतात. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, अनुनासिक वर्ण ओळखा. तर अनुनासिक वर्ण कोणता आहे मग? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3. आता तुम्ही म्हणता 1 नंबर पण अनुनासिक आहे, तर नाही, हा जो टिंब आहे ना हा टिंबाचं ठिकाण इथे चुकीचं दिलेलं आहे म्हणून हा अनुनासिक नाही. तर एकूण अनुनासिक किती आहेत? ते आहेत 5. मग ते अनुनासिक 5 कोणते? तर बघा आता पहिला आहे ग, इथे पाय मोडलेला आहे परंतु हा टिंब इथे दिलेला आहे ना, तर हे चुकीचं आहे, तर हा टिंब इथे असला पाहिजे होता इथे. तर ग. दुसरा आहे त्र, तिसरा आहे न, याचा पाय मोडायचा आहे. चौथा आहे न, नळाचं न, पाय मोडून, आणि 5वा आहे म. आता बघा हे 5 जे आहेत हे अनुनासिक वर्ण आहेत. तर या 5 वर्णाला अनुनासिक का म्हटलंय? तर तोंडावाटे जेव्हा उच्चार निघतो किंवा आपण जेव्हा उच्चार करतो तर या वर्णाचा तोंडाबरोबर थोडा नाकातून देखील उच्चार होत असतो. आता बघा तुम्हीच उच्चार करा न, आपण डायरेक्ट तोंडातून म्हणतोय का न? तर नाही, इथे नाकाचं पण थोडासा समावेश आहे. थोडा नाकातून उच्चार करतो म्हणजे थोडीशी हवा नाकाद्वारे पण बाहेर पडलेली जाणवते, म्हणून हे अनुनासिक आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? तर घोष व्यंजन कोणते आहेत? तर ते आहेत 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर घ. तर घोष व्यंजनांनाच काय म्हणतात? आपण वरती अघोष व्यंजने पाहिले होते, म्हणजेच कठोर व्यंजने पाहिले होते. म्हणजेच आता घोष व्यंजन काय आहेत? तर हे आहेत मृदू व्यंजन. तर मृदू व्यंजन ही घोष व्यंजन असतात. तर क, च, ट, त ची जी लाईनी आहेत त्याच्यामध्ये पहिले 2 सोडल्याच्या नंतर जे शेवटचे 2 राहतात. आता बघा इथे आपण जेव्हा मराठी वर्णमाला लिहितो क, ख, ग, घ, आणि इकडे हे अनुनासिक.
तर अशा प्रकारे जेव्हा लिखाण केलं जातं तर हे 2 लाईन ज्या असतात ह्या 2 एका खाली एक घेतल्या नंतर च छ नंतर इकडे म्हणजे जे असतात ते सर्व इकडचे 2 अक्षरे आणि इकडचे 2 अक्षरे, तर हे 2 अक्षरे असतात कठोर व्यंजने आणि इकडचे 2 जे असतात ते असतात मृदू व्यंजने, हे लक्षात घ्या. मग ते क च ट ही ट ची लाईन जेव्हा पाहते ट ठ नंतर त ची लाईन, हे सगळे जे आहेत ना हे सुरुवातीचे 2 कठोर आणि हे लास्टचे 2 मृदू असं लक्षात घ्या. यालाच घोष म्हणतो मृदूला आणि याला कठोरला अघोष असं म्हणतो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. खालील व्यंजन मराठी व्याकरण मानल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटातील आहे? तर बघा ते इथे एक व्यंजन दिलंय ध आणि त्यांनी विचारले की हे कोणत्या गटातील व्यंजन आहे. तर आता जे सांगितले होते मी गट क चा गट नंतर च चा गट नंतर ट चा नंतर त चा, हे जे गट आहेत तर हे ध जे व्यंजन आहे ते कोणत्या गटातलं आहे असा क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे मग? तर ते आहे 3 नंबरचा ऑप्शन. हे बघा त थ द आणि ध या गटातलं हे व्यंजन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर व्यंजन ओळखायचं, हे जे अक्षर दिले त्यातलं व्यंजन ओळखायचं आहे आपल्याला. तर व्यंजन कसं ओळखायचं? तर बघा आता हे तर स्वर आहे, हा देखील स्वर आहे आणि हे देखील स्वर आहेत. म्हणजे स्वर तर एकंदरीत तुमचे पाठ असतील आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ आ, हे कसे आहेत? स्वर आहेत. आणि य हे काय आहे? व्यंजन आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच य आपण आता शिकलो तर य काय आहे? अर्धस्वर देखील आहे. म्हणजे व्यंजनाचा प्रकार आहे ते अर्धस्वर, तर ते अर्धस्वरमध्ये येतं. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते? तर घर्षक व्यंजन कोणते आहे याच्यातलं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन स हे घर्षक व्यंजन आहे. तर बघा आता याच्यासोबतच श पुन्हा अजून श श श स हे कसे तिन्ही पण घर्षक व्यंजने आहेत. तर या वर्णाचा उच्चार करताना काय होतं? आपली जी जीभ असते, जीभ आणि टाळू यांच्यात हवेचे घर्षण होऊन एक उष्णता निर्माण होत असते जेव्हा हे शब्द उच्चारतो तेव्हा, म्हणून त्यांना आपण घर्षक व्यंजन असे म्हणतो. तर पुढचा क्वेश्चन पाहता. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. आता सजातीय स्वर जोडी आणि विजातीय स्वर जोडी हे आपण पाहिलेलंच आहे. तर बघा आता सजातीय स्वर जोडी याच्यातली कोणती आहे? उ आणि उ, म्हणजे जे सारखे अक्षर असतात तर त्यांची जोडी जी असते तिला सजातीय म्हणतो. आणि आता अ चा उच्चार वेगळा होतो आणि ई चा उच्चार वेगळा होतो. ही कशी आहे? विजातीय स्वर जोडी. तसंच इथं देखील विजातीय स्वर जोडी आणि अ आणि ई ही देखील विजातीय स्वर जोडी आहेत. परंतु उ यांचा उच्चार करताना सेमच उच्चार निघतो ना, त्यामुळे हे कसे? सजातीय स्वर जोडी. म्हणजेच यांना काय म्हणतात? सजातीय स्वर जोडीला एकाच उच्चार स्थानातून जन्मलेले स्वर ते असतात सजातीय स्वर. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. आता आपल्याला काय करायचंय? अल्पप्राण व्यंजन निवडायचंय. या अगोदर आपण काय केले? महाप्राण व्यंजनावरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले 2. तर आता आपल्याला अल्पप्राण व्यंजन कोणतं आहे ते ओळखायचंय. तर आत्ताच काय सांगितलं होतं? महाप्राण कोणतं असतं? ज्यामध्ये ज्याची स्पेलिंग आपण लिहिलं तर यचचा समावेश असतो, तसंच त्याचं तीव्रता जास्त असते. परंतु अल्पप्राण वर्णाचा उच्चार करताना काय होतं? जी महाप्राणमध्ये आपल्या तोंडातून हवा बाहेर पडते तिची तीव्रता जास्त असते, तसं अल्पप्राण वर्णाचा उच्चार करताना हवा कमी प्रमाणात बाहेर पडते, त्याला आपण अल्पप्राण म्हणतो. मग याचं करेक्ट आन्सर आहे प. बघा हे प जे आहे ते अल्पप्राणमध्ये मोडतं. नंतर ख भ आणि ध हे कसे आहेत? महाप्राण व्यंजने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. अर्धस्वर कोणते ते ओळखा. अर्धस्वर मी आत्ता सांगितलं होतं अर्धस्वर य हे अक्षर कसं आहे? अर्धस्वर आहे. मग आता इथे य आहे का? नाही. म्हणजे काहीच माहिती नसेल तर एखादी ट्रिक्स जरी असेल आपल्याकडे किंवा एखादं अक्षर जरी माहिती असेल तर त्यावरून पण आपण क्वेश्चन टॅकल करू शकतो. हे इथे सांगते मी. इथे य आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. म्हणजेच इथे य आहे. म्हणजेच ही आपली अर्धस्वरांची ऑप्शन करेक्ट आहे. य र ल व हे काय? अर्धस्वर आहेत. तर बघा आता य र ल व हे अर्धस्वर आहेत, परंतु त्यांचा मराठी ग्रामरमध्ये जे एक सिक्वेन्स सांगितलेला आहे किंवा त्यांचा एक योग्य क्रम सांगितलेला आहे, तर तो कसा आहे? तर त्यांचा असा योग्य क्रम आहे य नंतर व नंतर र आणि नंतर ल, हा त्यांचा योग्य क्रम आहे. कारण कधी कधी काय विचारलंय? अर्धस्वर दिलेले आहेत आणि त्यांचा योग्य क्रम लावा असा देखील क्वेश्चन आलेला आहे. म्हणून आपल्याला
सगळ्याच अँगलने आपल्याला विचार करायचा आहे, म्हणून मी ते त्यांचा योग्य क्रम देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे 4 जे वर्ण आहेत ते अर्धस्वरमध्ये येतात हे लक्षात ठेवा. आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे यांचं पाय मोडल्याशिवाय राहू नका. इथे माझ्याकडून ते राहून गेलं, तर हे पाय मोडले तरच ते अर्धस्वरमध्ये येतात. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, मराठीत एकूण मूळ स्वर किती? तर बघा मराठीत एकूण मूळ स्वर किती आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3. 12 मूळ स्वर आहेत. परंतु जी आधुनिक वर्णमाला आहे त्यामध्ये 14 मूळ स्वर आहेत. आता तुम्हाला इथे क्वेश्चन विचारताना मूळ स्वर किती असा जर क्वेश्चन विचारला आणि त्याच्यात 12 आणि 14 जर असेल तर आपण त्याचं उत्तर 12 करणार आहोत. परंतु जर आधुनिक हा शब्द आला किंवा आधुनिक मराठीत एकूण मूळ स्वर किती असा जर आला तर त्याचा आन्सर तुम्ही 14 लिहिणार आहात. पुढचा क्वेश्चन पहा आता, पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत? तर स्पर्श व्यंजने कोणती आहेत त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, च आणि छ ही स्पर्श व्यंजने आहेत. तर आता स्पर्श व्यंजने का आहेत? कारण याचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपली तोंडावाटे जी हवा बाहेर पडते ती अगदी फ्लुएंटली अशी बाहेर न पडता आपले जे तोंडातले अवयव आहेत जसं की टाळू आहे, दाताच्या पाठीमागचा भाग आहे किंवा जीभ आहे, ओष्ठ, दंत हे जे आपण प्रकार पाळलेले आहेत तर यांचा कुठेतरी त्याच्यामध्ये समावेश होतो आणि ते स्पर्श करून अशा प्रकारे बाहेर पडतात. त्यामुळे आपण त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतो. आता स्पर्श व्यंजने कोणती आहेत? तर बघा क, च, ट, त, प ह्या 4 गटातले जे व्यंजन आहेत त्यांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त स्वर म्हणजे डॅश डॅश होय. तर आता संयुक्त स्वर म्हणजे काय? तर 2 स्वर एकत्र येऊन जेव्हा एक स्वर तयार होतो त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. याची रचना कशी असते बघा, स्वर प्लस स्वर अशी रचना असते याची. आणि 2 स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्यांना आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. संयुक्त स्वर. तर बघा आता पहिलं ऑप्शन काय, सर्व स्वर एकत्र येणे आहे का? नाही. सर्वांनी मिळून आवाज काढणे, तर हे देखील ऑप्शन नाही. 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला, तर हे येस आपलं करेक्ट आन्सर 3 नंबरचा पर्याय आहे. आणि चौथं काय, हस्व उच्चार असलेली, हे तर काहीतरीच ऑप्शन दिले, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. 2 स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला आपण स्वर असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता, एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा एकच व्यंजन आहे आणि ते काय केले 2 वेळा जोडले गेलेले, मग त्याला काय म्हणतात? तर त्याला द्वित असं म्हणतात. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा आता हे क पुन्हा हे क जोडलं तर क झालं, हे म्हणजे अक्का शब्द लिहायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये हे क असं जोडणार, त्याला काना देणार, म्हणजे च अर्ध काढून पुन्हा च जोडलं तर चा. हे असे जे शब्द एकाला एक जोडून येतात त्याला आपण द्वित असं म्हणतो. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? तर आत्ताच आपण वरच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करताना इथे पाहिलेलं आहे. तर एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? तर ते आहेत 14 वर्ण, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. आणि महाप्राणचं काय सांगितलं होतं, ज्या वर्णात ह ची छटा म्हणजेच ह किंवा यची छटा किंवा ह ची छटा असते ते महाप्राण वर्ण असतात. परंतु प्रत्यक्षात ज्या वर्णाचा उच्चार करताना तोंडावाटे मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडते त्या वर्णाला पण आपण काय म्हणतो? महाप्राण वर्ण असं म्हणतो. आणि हे किती ते एकूण? तर आहेत 14. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण डॅश डॅश वर्णाची आहे. तर मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती सांगितली होती मी आत्ताच? तर ती आहे 48 वर्णाची. आणि आत्ता जी आहे आधुनिक, तर ती किती आहे? आधुनिक वर्णमाला आहे एकूण 52 वर्णाची. हिला आधुनिक वर्णमाला असं म्हणतो. आधुनिक ही लक्षात असू द्या, दोन्हीमधला फरक. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, आणि आ यांना काय म्हणतात? तर आणि आ यांना स्वरादी असं म्हणतात. मग स्वरादी कुठे आहे? तर पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि आ यांचा उच्चार करताना आधीच्या स्वराचा उच्चार करावा लागतो, म्हणून यांना स्वरादी असं म्हणतात. म्हणजे स्वर आहे आधी ज्याच्या. तर बघा अधिक हे अशा प्रकारे याचा उच्चार होणार. म्हणजे हा स्वर आधी आहे आणि हे नंतर चिन्ह असतंय, म्हणून स्वर आहे आधी ज्याच्या ते काय असतं? स्वरादी. तर पुढचा क्वेश्चन पाहता, मूळाक्षरे यासाठी पर्याय शब्द कोणता? तर हा शब्द आहे मूळाक्षरे आणि याच्यासाठी आपल्याला पर्याय शब्द कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन, वर्णमाला हा याला पर्यायी शब्द आहे. कारण वर्णमाला ही मूळाक्षरांचीच बनलेली असते.
तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन मराठीचे घेतलेले आहेत, जे की खूप विद्यार्थी मागणी करत होते, मॅडम आम्ही पोलीस भरतीची तयारी करतोय परंतु सर्व मटेरियल आम्हाला भेटत नाही आहे. तर बघा, वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपण एकाच प्लॅटफॉर्मवरती मराठी, जी के आणि जी एस असे 3 सब्जेक्ट आपण सध्या तरी कव्हर करत आहोत. मॅथचं तुम्हाला भेटून जाईल, पण त्याला थोडासा वेळ लागेल, कारण माझ्याकडंही तेवढासा वेळ भेटत नाही आहे मलाही. आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला मॅथचे मी क्वेश्चन इथे घेणार आहे. तर बघा, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी होता होईल तेवढं तुम्ही तुमच्या फ्रेंडला आपलं चॅनल शेअर करा, जेणेकरून मला थोडीसं व्हिडिओ बनवायला अजून इंटरेस्ट क्रिएट होईल, नाही का. म्हणून होता होईल तेवढं व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक पण देत चला. म्हणजे लाईक भेटलं तर मला पण कुठेतरी वाटतंय की आपण जी मेहनत घेतोय ती विद्यार्थ्यांना कुठेतरी आवडती बाबा, नाही का. तर ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत भेटेल. आणि टाईम टू टाईम व्हिडिओ पाहत चला, नाहीतर आज व्हिडिओ आलेला दिसतोय आणि ठीक आहे आपण नंतर पाहू किंवा उद्या पाहू, परवा पाहू, तर उद्या कधीच माणसाच्या आयुष्यात येत नसतो मित्रांनो. जे काय करायचं ते आज करा, आजपासून सुरुवात करा. आणि वर्दी मिळवायची असेल तर आजच्या शिवाय पर्याय नाही. उद्या कधी येणार नाही, उद्या कधी काही होणार नाही. जे काय करायचं ते आजच करावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि यावर्षी जे कोणी व्हिडिओ बघत आहे किंवा व्हिडिओ पाहत आहे, पहिल्या व्हिडिओपासून तर काय 54-55 जेवढे व्हिडिओ झालेत आपले GSचे पण आणि करंटचे पण, तर ते सगळे व्हिडिओ ज्यांनी कोणी सिरियसली पाहिलेले आहेत त्या विद्यार्थ्याकडून तरी मला अपेक्षा हीच राहणार आहे की त्यानं ती मिळवावी आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. किंवा म्हणजे तुम्ही पण मला सांगा की मॅडम हा तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला एवढा मार्काचा फायदा झाला किंवा असं झालं आणि मी फायनली वर्दी मिळवलेली आहे, याची मी वाट पाहत आहे. आणि मी पण असं विचार करत आहे की कधी मला सांगतील की मॅडम तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला एखाद्या का होईना क्वेश्चनचा फायदा झालेला आहे किंवा एवढ्या सगळ्या क्वेश्चनचा फायदा झालेला आहे, हे मला ऐकायचं आहे कुठेतरी. म्हणून मी पण थोडीशी मेहनत घेत आहे. आणि मुलांना मी हे पण सांगू शकते तुम्हाला किंवा एकदम कॉन्फिडंटली मी हे सांगत आहे की जे मुलं आपले व्हिडिओ पाहत आहेत ना, त्यांना नक्कीच ते 10 ते 12 मार्काच्या रेंजने पुढे असणार आहेत किंवा त्यांना तेवढी लीड पुढे असणार आहे. कारण अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन आपल्याला कुठेही भेटणार नाही, हे तुमच्या लक्षात येतच असेल व्हिडिओ पाहिल्यानंतर. आणि त्याचबरोबर आजपासून आता आपण मराठीचं पण व्हिडिओ चालू केलेले आहेत, तर मराठी पण तुम्ही पहा. आणि मराठीचं जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मराठीचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज लागणार नाही, हा माझा शब्द असणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ पाहत चला आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास पण करत चला. थँक्यू.